नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे. तर आज आहे नागपंचमी आणि नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर ब्लॉगची सुरुवात खूप लेट आणि घाईघाईमध्ये केलेली आहे. आता वाजले दुपारचे जवळजवळ 12:30. ब्लाऊजचं कटिंग वगैरे केले, 5 ब्लाऊज कट केलेत आणि टार्गेट माझं शक्यतो तरी 3 ब्लाऊज मला 3 वाजेपर्यंत झाले पाहिजे. तर असं काहीच आहे. तर कटिंग वगैरे झाल्यानंतर जास्त काही वेळ लागणार नाही. एका ब्लाऊजसाठी आपण एक 50 मिनिटं धरून चालूयात, तोपर्यंत होईल. कारण की मेजरमेंट छोटं असलं की जास्त वेळ लागत नाही. 3 नंतर मी स्वयंपाक बनवायला घेणार आहे. कारण की मी असं पाहिलं नाही, म्हणजे पाठीमागच्या वर्षी सुद्धा आता सुद्धा बाहेर जर पाहिलं तर लेडीज जात आहेत वारुळाला. बहुतेक तरी इकडे लवकरच जात असतील, मे बी असं असेल. पाठीमागच्या वेळेस सुद्धा मी लेट गेलेली, म्हणजे 3:30-4 वाजले असतील. तर कोणी सुद्धा नव्हतं, फक्त इथं जवळ जी काही चाळ आहे ना त्यामधल्या बायका होत्या बऱ्यापैकी, बाकी मग कोणी नव्हतं. आणि ह्या वेळेस सुद्धा लवकरच जात आहेत, पण गावाकडे जसं मी पाहिले तसं आमच्याकडे लेटच जातात, म्हणजे 5-6 वाजता अराउंड जातात. तर मग मी काय ठरवलं की जसं आपलं सुरुवातीपासून चालत आलंय तसंच करूयात. त्यामुळे मग मी 5 वाजता जाईल, 3 वाजता स्वयंपाकाला घेईन. 3-3:30 वाजता 1-1.5 तासामध्ये आरामशीर माझा स्वयंपाक सुद्धा आवरेल. सकाळी मी यांना टिफिनमध्ये गवारीची भाजी आणि चपातीच दिली होती, म्हणजे थोडं आणि फरसाण वगैरे असं काहीच दिलं होतं. आणि संध्याकाळी पोळ्या बनवत असं मी त्यांना म्हटलं, तर म्हटले चालेल संध्याकाळी बनव. रात्रीचं एक्स्ट्राचं दूध वगैरे मागवलं होतं, ते बॉईल करायचं सुद्धा मी रात्री विसरून गेले. बरंच लेट झालं होतं मला झोपायला, जवळजवळ 1:30-1:45 झाले असतील. तोपर्यंत मी ब्लाऊज कंप्लीट करीत होते, कारण की आज त्यांना ते ब्लाऊज पाहिजे सुद्धा होते. आणि त्यांचे ब्लाऊज घालून पर फोटो सुद्धा स्टेटसला पडले, तरी सुद्धा अजून माझं हेच काम चाललंय. आता हे 4 पैकी 3 ब्लाऊज झाले पाहिजे. संध्याकाळी मग तो एक राहिलेला एक करेल आणि त्यानंतर मग पेपर पॅटर्न 3 बनवायचे मला परत. जसं ऑर्डर आहे ना तसं मी बनवते, कारण एका वेळेस करायला बसलं ना की अख्खा दिवस त्याच्यामध्ये जातो आणि कंटाळा सुद्धा येतो. पाठीमागच्या वेळेस सुद्धा आहे ना नागपंचमीला असा पाऊसच होता, म्हणजे बऱ्यापैकी मला आठवतंय चांगलं. आणि ह्या वेळेस सुद्धा थोडंसं पावसाचं वातावरण, वादळ वगैरे असं काहीसं चालू आहे. वाऱ्या बऱ्यापैकी आतमध्ये येतोय. घरातलं काम ऑलमोस्ट मी लवकरच आवरून घेतलं होतं आणि आज लवकर सुद्धा उठले होते. मला आठवतंय 1-2-3 सण गेले असेल तेव्हापासून मी रांगोळी सुद्धा काढत नाही. आणि एक अशी वेळ होती की मला रांगोळी म्हणजे दररोज माझ्या दारासमोर असायची, म्हणजे स्वास्तिक किंवा काहीतरी लक्ष्मीचे पावलं वगैरे असं काहीसं काढलेलं असायचं. पण आता त्याला सुद्धा वेळ भेटत नाही. कुठेतरी आपण कामाच्या पाठीमागे चालू ना काहीतरी सुटत चालतं असं काहीसं आहे. पण आता मी थोडीशी तरी रांगोळी काढून घेईल. बाहेरचं क्लीन वगैरे करते, पॅसेज गॅलरी वगैरे सुद्धा स्वच्छ करून घ्यायचे. बाकी घर वगैरे मी टापटीप एकदम क्लीन केले. सकाळी नाश्त्यामध्ये पोहे बनवले होते, पण एवढं काही खाण्यामध्ये आलं नाही. मग म्हटलं चला आता दूध गरम होते तर थोडासा चहा घेऊयात आणि त्यानंतर मग कसं रुटीन होते. आता रुटीन तर ॲज युजल सेमच असणार आहे, काय ब्लाऊज वगैरे स्टिच होईल. तर मी विचार करते ना आपण एक दिवस लाईव्ह घेऊयात, कारण की बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात की ताई लाईव्ह घ्या, आम्हाला असलेले प्रश्न मी तुम्हाला विचारेल. कारण की काही ताई आहेत ना त्यांना राग सुद्धा येतो की लवकर कमेंटला आन्सर करीत नाही, किंवा इंस्टाग्रामचे DMs असतील तिथं सुद्धा रिप्लाय करत नाही, कारण की वेळच नसतो एवढासा. तर मी विचार करते की आपण एखादा लाईव्ह घेऊयात, ज्यामध्ये की तुमचे जे काही प्रश्न असतील ते मला तुम्ही विचारू शकता आणि त्यामध्ये मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देईन. तर एक दिवस आपण डिसाईड करूया. तशी मी एक कम्युनिटी पोस्ट आणि इन्स्टाला सुद्धा स्टोरी ठेवेल, जेणेकरून की तुम्हाला जेव्हा फ्री वेळ असेल आणि जर मी 2 दिवस आधी अनाऊन्स केलं तर आपल्याला लगेचच लाईव्ह घेता येईल. आणि मे बी मला असं वाटतं की पुढे जाऊन आपण लाईव्ह कंटिन्यू करूया, जेणेकरून की तुमचे जर काही डाऊट्स असेल तर तुम्हाला मला ते विचारता येतील. तर चला आता चहा घेते आणि त्यानंतर मग पटकन शिवणकामाला लागते. तुम्हाला सांगितलं जसं की चहा म्हणजे एक माझं पॅरासिटामॉलच आहे, त्यामुळे मग मला चहा घ्यावा लागतोच. सो जसं की मी तुम्हाला म्हटलं की छान अशी रांगोळी काढेल, बाहेरचा पॅसेज वगैरे क्लीन करून घेईल, पण म्हटल्याप्रमाणे तसं काहीच झालं नाही. नंतर मी शिवणकाम करायला बसले आणि इतकी जास्त त्यामध्ये गुंतून गेले की मला कशाचंच भान राहिलं नाही. मोबाईलमध्ये मी कीर्तन असतील किंवा मग काही पॉडकास्ट वगैरे हे सर्व ऐकत असते आणि कॉमेडी शो पाहायला मला खूप जास्त आवडतं. तसं तर आता मिस्ट्री टॉक म्हणून एक ॲप आहे, त्यावरती बऱ्याच असे काही गोष्टी ते सांगतात, त्यांना आलेले अनुभव वगैरे, तर ते सुद्धा ऐकते. त्यामुळे मग मी एखादं जर आपण स्टोरी वगैरे ऐकायला लागलो ना की त्यामध्ये गुंगून जातो आणि जोपर्यंत त्याचा शेवट होत नाही ना तोपर्यंत ते ऐकत राहतो. तसंच काहीसं होतं, त्यामुळे मग बराच वेळ झाला होता. त्यानंतर मग मॅडमचा कॉल आला की चला आपण पूजा वगैरे करून येऊयात. आणि मी काहीच प्रिपरेशन केलं नव्हतं, अगदी नैवेद्य काय न्यायचं हे सुद्धा माझ्या लक्षात येईना. तर त्या म्हटल्या की गूळ वगैरे आपण थोडंसं ठेवूयात आणि जाऊन येऊयात. तर असं काहीसं ठरल्यानंतर म्हटलं चला पटकन तयारी करते.
साडी वगैरे कोणती घालायची ते सुद्धा माझं काहीच डिसाईड नव्हतं. आणि आता मी एक टेलर असून माझ्याकडे एक परफेक्ट असं माझं ब्लाऊज शिवलेलं नाही. एक मी तक्षशिलाचं शिवलेलं, पण आता पाठीमागे ते वटपौर्णिमेला घातलं त्यामुळे ते घालण्यामध्ये तर काही पॉईंट नव्हता. मग एक संक्रांतीची साडी होती माझ्याकडे, जी की लग्नाच्या आधी जसं आपल्याला सणाला साड्या वगैरे येतात, तर ती एक साडी होती. म्हटलं चला आता तीच घालते. आणि परफेक्ट असं ब्लाऊज बसलं. ते थोडंसं हाईटला वगैरे कमी पडते, कारण की त्यावेळेस मी 13 13.5 या राऊंडच माझी हाईट घ्यायची, त्यामुळे थोडंसं कमी पडतं आहे. पण म्हटलं चला चालू काम तर माझं होतं आहे. साडी तर इतकी जास्त तरंगत होती ना, घालायला सुद्धा अगदी मला प्रॉब्लेम आला. प्लीट्स वगैरे सुद्धा व्यवस्थित होत नव्हता. अर्धा तास तर साडी घालण्यामध्येच गेला. त्यानंतर मग थोडंसं पीठ वगैरे मळून घेतलं आणि मग ज्या काही आपण कानुल्या बनवतो त्या बनवल्या. आता तिकडे गावाकडे ना नैवेद्यासाठी हाच जे काही कानुल्या आहेत ना तेच बनवतात. काही त्याला दिंडा बनत असतील, तर कानुल्या ज्या आहेत त्या बनवून घेतल्या मी पटकन. आणि त्यानंतर अर्धा तास तर मला लागलाच रेडी व्हायला. जास्त काही मेकअप वगैरे केलेला नव्हता, फक्त लिपस्टिक वगैरे लावली की दॅट सेट. मला असं वाटतं की यू हॅव टू गुड टू गो असं काहीच आहे. पूर्ण लुकच चेंज होऊन जातो. हेअरस्टाईल वगैरे असंच तर मी काही करत नाही, कारण की त्याप्रमाणे लेंथसुद्धा नाही. ह्या झाल्या मेकअपच्या रिलेटेड आणि साडीबद्दलच्या गोष्टी. जेव्हा पण कोणता सण यायचा नाही आधी, त्यावेळेस मी एक दिवस आधी इतकी जास्त माझी तयारी असायची. उद्या रांगोळी कशी काढू, मग गुगलवरून त्याचे फोटोज घेणं, किंवा मेहंदीची डिझाईन कशी असेल ते सुद्धा फोटोज घेणं, साडी कोणती घालायची, ब्लाऊज कसं, त्यानंतर ज्वेलरी कोणती वेअर करायची, हे सर्व मी एक दिवस आधीच करायची. त्यानंतर स्वयंपाकामध्ये जर काही मसाला वगैरे बनवायचा असेल तर तो सुद्धा मी आधीच बनवून ठेवायची. पण आता असं होत नाही, एवढा काही जास्त वेळ नसतो. बिझनेस असल्यावरती म्हटल्यावरती ह्या सर्व गोष्टी आल्याच. सुरुवातीला असं होतं, जेव्हा आम्ही ते 1 BHK मध्ये राहायला आलो त्यावेळेस आम्ही काही गोष्टी अशा घेतलेल्या नव्हत्या आणि घरूनसुद्धा आणलेल्या नव्हत्या, त्यामुळे खूप जागा स्पेस जो आहे तो मोकळा असायचा. पण जसा तुमचा बिझनेस वाढत चालतो तशी जागासुद्धा अपुरी पडायला लागते. असंच झालेलं आहे सध्या तरी. कोणती गोष्ट कुठे ठेवावी नाही हीच कळत नाही. जी जुनी शिलाई मशीन आहे त्यावरती तर इतक्या भरमसाठ गोष्टी पडून असतात. जे काही डेलीचं काम असतं ना मी त्यावरती काढून ठेवते, जेणेकरून की नजरेसमोर दिसलं की ते काम पटकन होतं. तो ग्रीन कलरचा ब्लाऊज झाला आणि जसं की मी फिटिंग तुम्हाला दाखवलं, ओव्हरलॉक वगैरे केल्यामुळे ना खरंच खूप छान फिटिंग आणि जे काही फिनिशिंग आहे ना ते सुद्धा सुंदर दिसतं. आता दुसरा ब्लाऊज स्टिच करायला बसले, पण थोडासा स्टिच झाला आणि त्यानंतर मग मी आवरायला गेले होते. संध्याकाळीच हा ब्लाऊज करायला घेतला. त्यानंतर मग स्वयंपाकाला लागल्यावरती बराच वेळ गेला आणि शिवणकामाला काही बसता आलं नाही. आता असं होतं की दिवसभर इतकं शिवणकाम केल्यानंतर ना संध्याकाळी स्वयंपाक बनवायची अजिबातसुद्धा इच्छा होत नाही. कधी कधी असं वाटतं की जेवायलाही नको आणि बनवायलाही नको. असं माझ्या बाबतीत तर डेली एक दिवसाआड तर होतच राहतं, पण काही ऑप्शन नसतो. आता ज्या गोष्टी आपल्या वाट्याला आलेल्या आहेत त्या तर कराव्याच लागतील. आता म्हटलं धागा वगैरे मस्त असा ऊन घेते, त्यानंतर थोडासा ब्लाऊज वगैरे स्टिच करते आणि मग आवरते. एक अर्ध्या तासामध्ये म्हटलं पटकन जाऊन येऊयात. जास्त काही लांब नव्हतं, जवळचंच लोकेशन होतं. आणि ज्या काही बायका होत्या नाही आल्या त्या खूप सकाळीच येऊन गेलेल्या, कारण की इकडे सर्वच जण तसंच म्हणजे 11 10:30 अशा दरम्यान येऊन गेलेल्या. आणि त्यानंतर आम्ही जेव्हा तिथे पूजेसाठी गेलो त्यावेळेस फक्त 2च लेडीज आलेल्या, बाकी कोणी काय आलेलं नव्हतं. आणि एक थोडीफार मुलं तिथे खेळत होती. बाकी सर्वच जणी पूजा वगैरे करून गेल्या होत्या. पूजेचं जे काही लाह्या वगैरे लागतात किंवा फुलं लागतात ते सुद्धा मी एक दिवस आधी आणले नव्हते, घेण्यासाठी गेले. नंतर दुसरं काम आलं तसंच परत पाठीमागे आले. असं बऱ्याचदा माझ्यासोबत होतं. एखाद्या कामासाठी गेलं ना ते काम कधी कधी विसरून परत मी पाठीमागे येते. तर असो, ह्या सर्व गोष्टी होतातच, कारण एवढ्या सर्व गोष्टी डोक्यामध्ये घेऊन चालायचं म्हटलं की काहीतरी विसरणारच. तर असे छान असे पूर्णाचे दिंड बनवले होते. घरी फोन केल्यानंतर आईला मी विचारत असते की नेमकं काय करायचं आहे, कसं. त्यानंतर पूजा वगैरे बऱ्यापैकी तर मला आयडिया आहे आणि कधी जर काही इमर्जन्सीमध्ये पाहायचं असेल तर यूट्यूब आहेच, त्यावरती मी पाहून घेते. तर ही साडी मी वेअर केली होती. छान असा सिंपल असा मेकअप केला होता. काहीच नाही आहे सच, फक्त टिकली, सिंदूर आणि त्यानंतर लिपस्टिक आणि थोडंसं काजळ वगैरे लावून घेतलं होतं. तर इथे वारुळाला आम्ही गेलो. जास्त काही शूट घेतलं नाही, कारण की सर्वजण कम्फर्टेबल असतील असं नाही आणि मला सुद्धा काय ते व्यवस्थित वाटत नाही प्रत्येकालाच व्हिडिओमध्ये घेत बसायचं. तर अशा प्रकारे जे आहे ती छान अशी वारुळाची पूजा केली आणि सिटीमध्ये ह्या सर्व गोष्टी पाहायला भेटतात, ते एक भाग्यच. सो चला वारुळाची पूजा वगैरे करून आलो आणि पटकन आलो. काही जास्त असा वेळ लागला नाही. तर ही साडी जी मी वेअर केली होती ना खूप जुनी, आय थिंक 3-3.5 वर्ष झालं असेल ही साडीला. ज्यावेळेस माझी पहिली संक्रांत होती ना तिची ही साडी आहे. इतकी जास्त फुगत होती ना, घालायलाच खूप वेळ गेला, अर्धा तास तर त्याच्यामध्येच गेला. त्यानंतर नैवेद्य वगैरे बनवलं. ब्लाऊज वगैरे थोडासा लूज होता त्यामुळे पटकन ही वेअर केली. आधी काही डिसाईड वगैरे केलेलं नव्हतं काय घालायचं काय नाही. तर आता पटकन स्वयंपाकाला लागते. पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे आणि ऑलमोस्ट आता वाजलेले आहेत 4:30ला 5 मिनटं कमी आहे. 5:30पर्यंत मी आवरून गेली, 5:30-6पर्यंत. आणि त्यानंतर मग परत नैवेद्य ठेवून येईल, कारण की ज्या कानोल्या असतात ना त्याच ठेवल्या होत्या, पण पुरणपोळीचं एखादा नैवेद्य पाहिजे. नंतर मग ठेवून येईल, जवळच लोकेशन आहे. नैवेद्य वगैरे ठेवून येईल आणि त्यानंतर मग स्टिचिंगच्या कामाला बसेल. आणि संध्याकाळचा स्वयंपाक तर काय मग होणारच नाही आता, कारण जवळजवळ सायंकाळचीच वेळ आहे.
पटकन आता स्वयंपाक बनवते आणि त्यानंतर मग शिवणकामाला बसवते. आता हा 4था ब्लाऊज चालू केला आहे मी. 3 ऑलमोस्ट माझे डन झाले आणि 4था सुद्धा थोडासा झाला होता, पण मॅडमचा फोन आला की चला जाऊयात. मग पटकन आवरलं आणि गेले. तर चला, छान अशी पूजा झाली. पावसाचं वातावरण आहे, सकाळपासून ऊन वगैरे नाही. अजून एक गोष्ट मला शेअर करायची की रांगोळी वगैरे काहीच काढलं नाही, ते तर तुम्हाला दाखवायला व्हिडिओमध्ये पण नाही आणि स्वतःच्या मनामध्ये पण राहिलं. पण पाऊस सायंकाळच्या वेळेस जर 6 वाजता जर जमलं तर नक्की छोटीशी रांगोळी कवायना पण काढेल दरवाजामध्ये. आता खन फॅब्रिक मी ऑर्डर केलं होतं, ज्याचे की आपल्याला मोर्याचे ड्रेस बनवायचे होते. पण आता झालं आहे असं की जे काही पार्सल आहे ना ते ऑलमोस्ट आता 1 वीक होऊन गेलं आहे, तरीसुद्धा मला काही पार्सल भेटलं नाही. त्यानंतर मग त्या ताईंनी कुरिअरवाले जे आहेत त्यांना कॉल केला, तर त्यांचं असं म्हणणं आहे की जे काही वाघोलीचं ऑफिस आहे उबाळीनगरचं तिथं आलेलं आहे ते पार्सल आणि तुम्ही इथून घेऊन जा. आता पहा, जो काही डिलिव्हरी चार्जेस आपण भरतोय, आता मी 80 रुपये डिलिव्हरी चार्जेस भरला होता, तर त्यांचं ते काम आहे की घरपोच आपल्याला आणून द्यायचं. आपण कुरिअर चार्जेस कशासाठी भरतो? तर त्यांचं म्हणणं की तिथे घेऊन जा. तर त्या ताईंना मी सांगितलं मला काही पॉसिबल होणार नाही. आता ही मुलं वगैरे घेऊन पळायचं, एवढा लांब दगदग करायची. 9 किलोमीटर असेल आय थिंक इथून माझ्यापासून. मग एवढा लांब जाणं आता मला काही पॉसिबल आहे का? हे काम सोडून आता तिकडेच माझा तास 1.5 तास जाईल. तर त्यांना फोन केला, पाहूयात आता त्या काय म्हणतायत. आणि त्यानंतर मग ते आल्यानंतरच आता ड्रेस बनवायला घेईल. माझा जो काही उत्साह होता ना ते ड्रेस बनवायचा, तो पण ऑलमोस्ट गेला आहे. आता काय बनवणार आहे? किती दिवस राहिले? 22 तारखेला काय गणपती बसणार आहेत, त्याआधी पार्सल पॅक करायचं, पाठवायचं. खूप वेळ जातो याच्यामध्ये शिवायचं, कारण की हे शिवून मग जाणार आहेत. तर असं काहीच आहे. तर असं पाहूयात आता काय होतं. त्यांनी कॉल करतीलच ते अर्धा 1 तासामध्ये. तर स्वयंपाकाला लागते पहिलं. पुरणपोळीचा स्वयंपाक झाला, फक्त आमटी आणि त्यानंतर मी प्लेन राईस बनवला होता. सोबत पुरणपोळी तर होतीच. सिंपल स्वयंपाक होता. भजी वगैरे काहीच बनवली नव्हती, कारण की जास्तचं काही आवडत नाही, त्यामुळे मग मी ते तळणीचे पदार्थ वगैरे एवढं काही बनवत नाही. त्यानंतर भांडी वगैरे क्लीन केली, किचनसुद्धा स्वच्छ असं धुवून घेतला आणि त्यानंतर आता बसणार आहे मी ब्लाऊज स्टिच करायला. हा एक स्टिच केला, त्यानंतर परत 2चं कटिंग करून ठेवलं. तर असा सर्व पसारा संध्याकाळी होत असतो आणि तो आवरूनच मग मी झोपत असते. त्याशिवाय काय मला झोप येत नाही. एवढा ब्लाऊज कंप्लीट झाला आणि राहिलेला आता सुद्धा कंप्लीट करून घेते आणि आजचा व्लॉगसुद्धा इथंच थांबवते. छोटासा झाला आहे, पण कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. तुमचा नागपंचमीचा सण कसा होता ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवा. बाकी भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि हो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकसुद्धा करत जा आणि कसे वाटतात व्हिडिओ ते सुद्धा मला कळवा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. सो टेक केअर अँड बाय.